मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करून कुणबी मराठा वेगळं मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलेली आहे। मराठा आंदोलकांवरती दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेता येणार नसल्याचं स्पष्टीकरण गृह विभागाने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये दिलेलं आहे। यावरून जरांगे यांनी संताप व्यक्त करत सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तर मोठं आंदोलन उभं करणार, अध्यक्षांनी मराठ्यांच्या अन्नात माती कालवू नये असं म्हणत जरांगेंनी मराठा आरक्षण उपसमितीच्या कामकाजावरती नाराजी व्यक्त करत समितीच बरखास्त करण्याची मागणी केली आहे। सरकारनं त्याच वेळेस सांगितलेलं आहे की सरसकट या राज्यातले महाराष्ट्रभरातले सगळे गुन्हे मागं घेण्यात येतील, म्हणून त्यावेळेस आपण उपोषणसुद्धा मागं घेतलं होतं। सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकार नक्की मागं घेईल आणि नाही घेतलं तर मी आहे ना, मी सगळे गुन्हे मागं होईपर्यंत मी शांत बसणारच नाही आहे। गुन्हे तर सरसकटच सरकारला मागे घ्यावा लागणार आहे, तर त्याचा शब्दसुद्धा सरकारनं दिलेला आहे आणि त्यांनी जर घेतलेच नाही तर मी प्रचंड मोठं आंदोलन उभा करू, महाराष्ट्रातले सगळे गुन्हे सरसकट मागं घेतल्याशिवाय शांत बसणारच नाही आहे। आम्ही तुमचं काही ऐकून घेतलं म्हणजे का तुम्ही मराठ्यात वादा लावून देणार काय? आता ते पश्चिम महाराष्ट्राला जे आर का काढला नाही? काय कारण आहे तुमचं जे आर नाही काढायचं? कोणता मराठा उपसमितीचा अध्यक्ष झाला तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी ती बरखास्त करून टाकावं उपसमिती, अध्यक्ष नको उपाध्यक्ष नको, कुणबी आणि मराठा सेपरेट मंत्रालय स्थापन करा, म्हणजे आमचे प्रश्न मार्गी लागतील। मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या पूर्णा नदी पात्रावरती केबल स्टेड पूल उभारण्यात आलेला आहे। पुलासमोरील रस्त्याचं भूसंपादन झालं नसल्यामुळे पूल संपल्यानंतर चक्क शेतकऱ्यांची शेत आहेत आणि यामुळे पूल तयार होऊन सुद्धा रस्ता नसल्यामुळे वर्षभरापासून हा पूल धूळ खात पडून आहे। ही बातमी न्यूज 18 मराठीने प्रसारित केली। न्यूज 18 मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुलाची पाहणी केली आहे। या पुलासमोरील रस्त्यासाठी भूसंपादनासाठी शासनाने 25 कोटी रुपये निधी मंजूर केल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना दिली आहे। परभणीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच त्यासंबंधीचा प्रस्ताव हिंगोली प्रशासनाकडे देणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे। परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या पूर्णा नदी पात्रामध्ये आपण बघतो की हा भव्य दिव्य ब्रिज जो आहे त्याला केबल स्टेड ब्रिज म्हणतात, तो परभणी पीडब्ल्यूडीने उभारला होता, परंतु त्यानंतर समोर जो आहे तो रस्ता नाहीये। शेतांचं अधिग्रहण न झाल्यामुळे, भूमी अधिग्रहण न झाल्यामुळे जे आहे भूसंपादन न झाल्यामुळे पुढे चक्क शेत होतं आणि न्यूज 18 मराठीने ही बातमी वारंवार दाखवली। त्यानंतर जे आहे ते प्रशासनाने आता याच्या हालचाली करायला सुरुवात केली आहे। आज हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सकाळीच या सर्व पुलाची आणि या शेतांची पाहणी केली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आहेत। सर, मला सांगा, या पुलासंदर्भात आपण आता काय माहिती घेतली? आता हिंगोली आणि परभणीला जोडणारा येलदरीवरती पूल जे आहे, आपण जसं म्हणला केबल स्टेट बिल जे आहे पूल आहे, त्याच्यामध्ये जे आहे आतापर्यंत पूलचं डेव्हलपमेंट झालेलं आहे, परंतु समोरची जी अप्रोच रोड्स होती ते आधीची निधी अभावी जे आहे तो झालेली नव्हती, परंतु आता जे आहे बहुतेक शासनाने जे आहे त्याच्यामध्ये निधी मंजूर केलेली आहे 26-27 मध्ये, आणि आता जे आहे प्रस्ताव PWD परभणी आणि ती संबंधित जी एजन्सी आहे तो आमच्याकडे या आठवड्या किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत जे आहे तो दाखल करणार आहे। या पुलासाठी जो आता समोरचा रस्ता लागणार आहे त्याची अलाइनमेंट तयार झाली आहे, शेतकऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि यासाठी शासनानं जवळपास 25 कोटी रुपये निधी तरतूद देखील केल्याचं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितलं। एकंदरीतच न्यूज 18 मराठीने जे आहे ते या पुलाच्या समोरच्या ज्या रस्त्यासाठी वारंवार जे आहे तो पाठपुरावा केला होता आणि ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर कुठं आता प्रशासनाकडून, शासनाकडून हालचालीला वेग आला आहे आणि पुढच्या रस्त्यासाठी आता निधीची तरतूद होत असल्याचं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले। मनीष खरात, न्यूज 18 मराठी, येलदरी ब्रिज, हिंगोली।